साहेब आहेत, माजी खासदार आहेत, त्यांना देखील विचारणार आहोत. भाऊसाहेब वागचौऱ्यांनी आता जे पक्ष प्रवेश केलेला आहे, शिंदे गटात त्यांनी जो प्रवेश करतायत, काय एकंदरीत वाटतं तुम्हाला? कशा प्रकारे तुम्ही त्यांच्याकडे बघतायत? हे योग्य आहे? या ठिकाणी आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्यांचं आम्ही स्वागत करणार. त्यांच्या पक्षात घेतल्यानंतर शिंदे साहेबांनी पक्षात घेतल्यानंतर आम्ही त्यांचं भाऊसाहेब वागचौरेचं स्वागत करू. पण आता भाऊसाहेब वागचौरे जे आहे ते मशाल या चिन्हावर लढले, तुम्ही त्यांच्या विरोधात होतात धनुष्यबाण घेऊन. दोघांमध्ये खूप संघर्ष झाला, त्यावर टीका टिप्पण्या झाल्यात. आता परत तुम्हाला त्यांच्या बरोबर काम करावं लागणार आहे. हा सगळा एकंदरीत प्रकार जो आहे हा कुठंतरी मलिन करण्याची प्रतिमा आहे राजकारणाला. राजकारणामध्ये काही होऊ शकतं. मला असं वाटतं शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला त्या माजी खासदार आणि शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करू. पण जनतेने यातून काय बोध घ्यावा? नेमका जनतेला कुठल्या प्रकारे आपण माजी खासदार म्हणून काय सांगाल? आपण आमदार देखील राहिलेले आहात. काय नेमकं जनतेने करावं की एकाच गटाला मतदान करावं असं काय? आता जनतेने तर आम्हाला 2014-2019 10 वर्ष आम्हाला संधी दिली. आता 2024ला आमचा पराजय झाला, परंतु ह्या जनतेने सूक्ष्म आहे. बाबांच्या आशीर्वादाने आम्ही 10 वर्ष खासदार म्हणून काम करत असताना लोकांच्या सुख दुःखामध्ये राहण्याची भूमिका आहे. आणि शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला त्यांचं स्वागत करू. भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांचे असेल, मजुराचे असेल, कामगार असेल, त्याला न्याय हक्कासाठी त्याला मदत करण्याची भूमिका माजी आमदार आणि माजी खासदार आम्ही जनतेबरोबर राहू. एकंदरीत जर आपण राज्याची आणि देशाची परिस्थिती बघितली, या युद्धामुळे जे आहे देशात महागाई वाढलेली आहे, देशाची जनता जी आहे ती त्रस्त आहे आणि फोडाफोडीचे राजकारण जे आहे ते चालू आहे. हा एक लोकांना जे आहे ते संभ्रमित करण्याचा सगळा एक प्रकार आहे. या ठिकाणी खास करून आता महागाई वाढली, पाऊस नाही, पाण्याचा प्रश्न आहे, लोक शेतकरी आहे, मजूर आहे, त्रासलेली आहे. त्यामुळे त्यांना कसा दिलासा देता येईल हे मी माजी आमदार आणि माजी खासदार म्हणून प्रयत्न करतो. माजी खासदार म्हणून तुम्ही स्वतःचा जो निधी आहे, माजी खासदाराचा जो निधी होता तो मागच्या वेळेस जे शेतकरी होते त्यांना तुम्ही दिलेला होता. आता देखील दुष्काळाचं सावट जे आहे आपल्या राज्यावर दिसतंय. आता काय परिस्थिती राहणार आहे? का हे राजकारण जे फोडाफोडीचं चालवलं आहे या सगळ्या वेळेच्यातच हा जो शेतकऱ्यांचा मुद्दा आहे तो मागे राहून जाईल? नाही, या ठिकाणी खरं म्हणे पाऊस नाही, अवकाळ पाऊस लांबणीवर गेला. आता शेतकऱ्यांना रोटेशन बंद केलं, पिण्यासाठी रिझर्व ठेवलं. शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्याला मदत करण्याची भूमिका राज्य शासन आणि केंद्र शासनाने शेतकऱ्याला करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. माजी खासदार म्हणून आता तुम्ही काय कसं बघाल या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणाकडे? आणि आता ही जी आहे नवीन राजकारणाची खेळी ही नेमकी काय चालणार आहे? लोकांना राजकारण करत असताना लोकांना त्यापासून दिलासा मिळाला पाहिजे, त्यालाच राजकारण. भविष्य काळामध्ये शेतकरी शेतमजूर असेल त्याला न्याय देण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करू. तुम्ही सगळे जे एकमेकाच्या विरोधात 2009 पासून आतापर्यंत जे लढत आलाय, आता सगळे एकत्र आहात. खरंच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे लोक आहेत त्यांना एक नवा दिलासा मिळणार आहे? या ठिकाणी खास करून शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये देशामध्ये एक परिवर्तन आहे. मला वाटते 2009ला आठवले साहेब आणि वागचौऱ्यांची फाईट झाली, वागचौरे निवडून आले. 2014ला सदाशिव लोखंडे वागचौरे, सदाशिव लोखंडे, 19ला सदाशिव लोखंडे वागचौरे भाऊसाहेब वागचौऱ्यांची झाली. सदाशिव लोखंडे 2024ला वागचौरे आणि आमची झाली, माझा पराजय झाला. आता आम्ही चारही महायुतीचे नेते म्हणून या ठिकाणी आठवले साहेब आहेत महायुती बरोबर. या ठिकाणी वागचौरे आता शिंदे साहेबांचं आता तुम्ही सांगितलं त्यांचं आम्ही स्वागत करू. ते विद्यमान खासदार आहेत. भाऊसाहेब कांबळे आहेत ते आहे, सदाशिव लोखंडे. मला असं वाटतं सर्वात मोठा दिलासा काम आहे की 2005चा जो कायदा झाला समान पाणी वाटपचा तो रद्द करण्याची भूमिका आम्ही सर्वांनी म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे नेते आहेत, विखे पाटील असेल, काळे कोल्हे असतील, काळे असतील, असे सर्व तनपुरे असतील, सर्वांनी निर्णय करून तो हक्काचं पाणी आपलं गेलंय या 10 विधानसभेला त्याचा लाभ होत होता ते आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तरच ह्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण करू शकतो. 2029 मध्ये एक पक्ष एक निवडणूक असा कायचा पायंडा निघणार आहे? आला तर ते स्वागतच करू.